पण सध्या मोठा देवी देवस्थान. रामराम मानव, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छानच असाल. तर आज आपला पेपर आहे इकॉनॉमिक. तर गाडी येते 6:30 वाजले. गाडीवरती बसून जाणार आहेत आपण, म्हणजे स्टँडपर्यंत तिथं. तसा 10:30चा पेपर आहे आपला. तर मग तिथून एस टीने जाणार आहेत. तर जाऊ. गाडी राहिली ही, आता जाऊ जिथं आपल्याला एस टी लागणार आहे. आपल्याला एस टी तिथं समोर लागेल. बाकी इकडं एकदम भारी, म्हणजे दिसायला एकदम भारी दिसतंय. तुम्ही जर जेव्हा तिकडनं गाडी येत होतो ना, असं भारी दिसत होतं हे सगळं. आपल्या कॅमेऱ्यामध्ये एवढं भारी नसेल दिसत ते, पण एवढं भारी दिसतं ना, म्हणजे विषय नाही. आज सकाळचं वातावरण जरा भारीच आहे, जास्त गुलाबी झाले सगळीकडं. म्हणजे एवढं नाही, उगं फिकट. बाकी आपल्याला जायचं पेपरला, त्यासाठी स्वतःकडून ऑल द बेस्ट. तर आपण तिकीट घेतलं आता घेतलं तिकीट त्याला कंडक्टर देत. तर आता जाऊ. आपण ग्राउंडवरती पोहोचलोत, म्हणजे आताच उतरलो तसं गाडीमधून. मुलांची प्रार्थना होते, म्हणजे 12वीचे मुलं नाही त्याच्यात, 11वीचे माईकमध्ये बोलले. 11वी बाकीचे हे मुलं आहेत. आता हे जातील प्रार्थनेला, आपण बसू इथं. खूप टाईम आहे आपल्याकडं. मी म्हणलं की बराच टाईम कसा असतोय, कारण आपण येतो इथं 7, म्हणजे घरनं निघतो तसं 6ला निघतो, आणि बस असते आपल्याला 7ला असते. तर 7 वाजता नाही, 7ला पण नसते. मी म्हणलं होतं की आपल्याकडे बराच टाईम असतो. बराच टाईम असा की आपण घरनं 6ला निघतो, आपण इथं 7:30 वाजेपर्यंत पोहोचतो किंवा 7ला पोहोचतो. तशा हिशोबाने जर टाईम चेक केला तर 7 ते 10:30 वाजेपर्यंत आपण इथंच येतो. एक्स्ट्रा त्याच्या अगोदरच, कारण आपली इथे यायची सोय नाही. तरी मग आपण 3.5 तास तरी अगोदर इथं येतो. का? कारण आपली पेपरला सोय नाही यायला, मोटरसायकल नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे. बाकी आपण तसं कधी ग्राउंडवर असतो तिथं, कधी म्हणजे कुठं पण जातो, किंवा तिकडं बाहेर पण जातो, गेटच्या बाहेर. इथं मस्त ऊन लागते. काय आता अजून तसा बराच टाईम आहे. आता 8:30 वाजून गेलेत. दहा मिनटं राहिलेत शेवटचे. आता 10 मिनटामध्ये आपल्याला आतमध्ये घेते. तरी आता आपण ठेवू इथं फोन समोर, आणि मग जायचं पेपरला. बरोबर 10 मिनिटांनी आतमध्ये घेतात ते. आता बरोबर 10 मिनिटांनी आतमध्ये घेते. सगळं चेक वगैरे करतील, आतमध्ये सोडतील. आज फक्त 35 जण आहेत, 35 पेपरला. आज आपण लिहिला 50-60 मार्काचा तरी लिहिला आहे आज पण 50 नाही, म्हणजे 40-50 तरी, 40-50च्या आसपास. बाकी आता आपण चाललो गडावरती. समोर गाडी आहे. आपण सध्या मोठा देवी देवस्थान, तारकेश्वर गड इथून अजून 5 किलोमीटर. बाकी आपण तिकडे जाणार आहेत, पण आधी इथं मोठा देवीवरती आलोत. चला.
बाकी आता जाऊ आपण तुम्हाला वरती. यांच्यासोबत आलोच आपण. हे राहील त्यांची स्कूटी. जाऊ आता वरती. थोड्या दिवसांनी म्हणजे 7 दिवसांनी. बाकी आपण गाभारा चालू नाही इथं मोठा दिवसा गाभारा. हे मोबाईल नाही वापरून दे तिथं. आपण दर्शन घेतलं. आता आपण चालूत तारकेश्वर गडावरती जायचं आपल्याला. चला. बघूनच त्याला उचलून आता असतं. बाकी आपण आता दर्शन घेतलं. आता आपण चाललोत. आपल्याला आता असं फिरून जावं लागेल असं, कारण पलीकडे आहे इथून कसं 4-5 किलोमीटर आहे. जाऊ आता. आपल्या बुट आहे तिथं. आपण आता इथनं असंच चाललोत, कारण इथं रोडचं काम चालू आहे. म्हणजे हायवेचं आहे मला वाटतं. हायवेचं काम चालू आहे. आता इकडनं असं जायचं आपल्याला. इथून आता आपल्याला तारकेश्वर गडावरती जायचं आहे. समोर आहे तिकडे. समोर इथून दिसतोय, थोडा दिसतोय तारकेश्वर गड, श्री क्षेत्र तारकेश्वर गड. जाऊ आता आपण. आता 7 तारखेला पेपर आहे डायरेक्ट आपले. आणि आपले ब्लॉग पण जरा संध्याकाळच्या टायमाला येतील, कारण सकाळी आपण संध्याकाळीच्या टायमाला म्हणजे हे 2-3 दिवस म्हणजे आजचा पण, उद्याचं काही माहीत नाही. तसं उद्याचं पाहू. बाकी जाऊ आता इथनं. असं जायचं समोरनं खाली.